नमस्कार मित्रांनो, दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते दिव्यांचा प्रकाश, आनंद आणि हो, खूप साऱ्या मिठाई आणि फरसाणाची मेजवानी. पण याच गोष्टी आपल्या आरोग्यावर, विशेषतः रक्तातील साखर वाढवण्यावर खूप जास्त प्रमाणात परिणाम करतात. मग आता मिठाई खायची की नाही? अजिबात नाही. आपण मिठाई नक्कीच खाऊ शकतो, पण प्रमाणात राहून. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपण घरी आरोग्यदायी मिठाईसुद्धा बनवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. आपण या दिवाळीमध्ये घरच्या घरी खूप चांगल्या प्रकारचे आरोग्यदायी मिठाई कशा बनवू शकतो, निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपण इथे जाणून घेऊया आणि व्हिडिओच्या शेवटी पाहूया की एका चविष्ट आरोग्यदायी मिठाईची रेसिपी. सणांमध्ये निरोगी राहण्यासाठी 6 महत्त्वाच्या टिप्स आहेत. नंबर 1 म्हणजे बाजारातले पदार्थ मर्यादित ठेवा. दिवाळीतून दुकानातून आणलेले फरसाण, साखर, तळलेला सुकामेवा आणि गोडे पदार्थ कमी प्रमाणात खा. या पदार्थामध्ये जास्त साखर आणि फॅट्स असल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. नंबर 2 म्हणजे थोडे थोडे आणि वारंवार खा. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 2 ते 3 वेळा पोटभर जेवण करण्याऐवजी दिवसातून 5 ते 6 वेळा थोडे थोडे खाल्ल्याने साखरेचे शोषण म्हणजेच ॲब्झॉर्प्शन नियंत्रित राहते. नंबर 3 म्हणजे फायबर आणि प्रथिने वाढवा. जेवण आणि नाश्त्यांमध्ये डाळी, कडधान्ये, मोड आलेले पदार्थ, सुकामेवा, बियाणे यांचा समावेश करा. हे पदार्थ फायबर, प्रथिनांनी समृद्ध असल्याने रक्तातील साखरेचे शोषण कमी होते. नंबर 4 म्हणजे परिष्कृत धान्य टाळा, म्हणजेच रिफाईंड फ्लोअर टाळले पाहिजेत. जेवणामध्ये रोटी, पुरी हे बनवताना मैदा किंवा रिफाईंड पिठाऐवजी ज्वारी किंवा संपूर्ण गव्हाच्या पिठासारख्या धान्यांचा वापर केला पाहिजे. नंबर 5 तळणे टाळा. अनारोग्य फॅट कमी करण्यासाठी पदार्थ तेलात तळण्याऐवजी त्यांना शेका, म्हणजेच रोस्ट करा, ग्रिल करा किंवा बेक करण्याचा पर्याय निवडा. नंबर 6 म्हणजे नैसर्गिक गोडवा वापरा. चिवडा, चिक्की यासारख्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ, खजूर किंवा मध वापरा. मात्र हे पर्याय देखील प्रमाणातच खाल्ले पाहिजेत. साखर आणि तेलाची गुणवत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी कमी साखर असलेल्या मुगाच्या डाळीचा हलवा किंवा मखाना खीर यासारखे पदार्थ घरीच बनवा. ही आरोग्यदायी मखाना खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सर्वप्रथम 1 कप मखाना, 2 कप दूध, 2 चमचे गूळ, 1.5 चमचा वेलची पूड, 1/4 कप चिरलेले बदाम, काजू किंवा पिस्ता, 1 चमचा तूप, 1/4 कप सुके खोबरे, चिमूटभर केशर. आता पाहूया बनवण्याची कृती. सर्वप्रथम एका कढईत थोडे तूप गरम करून त्यात मखाना 2 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. मखाना हलका सोनेरी झाल्यावर गॅसवरून उतरून घ्या. भाजलेल्या मखानाचे 2 भाग करा. पहिला अर्धा भाग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. त्याच कढईत चिरलेले बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे हलके भाजून बाजूला ठेवा. आता त्याची कढईत दूध ओता. त्यात गूळ आणि वेलची पूड घाला. काही मिनिटे चांगले ढवळून नंतर त्यात वाटलेले मखाने घालून मिक्स करा. खीर दाट होऊ लागल्यावर उरलेले दुसरा अर्धा भाग अख्खे मखाने घाला आणि व्यवस्थित ढवळा. गॅस बंद करा. खीर थंड झाल्यानंतर सर्विंग बाउलमध्ये तिला बाहेर काढा. केशर किंवा चिरलेल्या बदामांमध्ये गार्निश करा आणि गरम किंवा थंड सर्व करा. तर या दिवाळीत ही आरोग्यदायी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅपी असलेट मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.